स्वागत करत आहे। महाराजांच्या प्रतिमेला आपण या ठिकाणी पुष्पहार अर्पण करतोय, जयघोष करूयात आणि पुन्हा एकदा दुसऱ्या मॅचला इथे आपण सुरुवात करणार आहोत। प्रौढ प्रताप पुरंदर क्षत्रिय कुलावंतंस सिंहासनाधीश्वर राजाधिराज श्रीमंत योगी बोला श्री छत्रपती शिवाजी महाराज की जय। जय भवानी जय शिवाजी। छत्रपती श्रीमंत योगी श्री शिवाजी महाराजांच्या प्रतिमेचं पूजन या ठिकाणी आपण सर्वच अतिथी मान्यवरांच्या उपस्थितीमध्ये संपन्न केलेला आहे। आणि त्यानंतर आजच्या दिवसातील दुसरा सामना तो देखील आपण पाहिलं तर ठिकाणी सुरू होताना आपण पाहणार आहोत। संघ आपण पाहिले तर मैदानात दाखल होताना आपल्याला पाहायला मिळतोय। सामना क्रमांक 2 देखील आपण सुरू करणार आहेत, अधिकचा वेळ आपण घेणार नाही। रितेश कोडलाईन पसैदन स्पोर्ट्स क्लब देवाची आळंदी हा संघ आपण पाहिलं तर प्रथमतः आपल्याला क्षेत्ररक्षण करताना पाहायला मिळेल, तर बॅटिंग करताना श्रीरामनगर आंबेठाण हा संघ इथे आपण पाहणार आहोत। दोन्ही टीमचे कॅप्टन थोडंसं लक्ष द्या, कारण का आता या स्पर्धेचे काही नियमावली आहेत ते आपण सातत्याने सांगतोय आणि पुन्हा सांगितलं जात आहे। प्रत्येक मॅच ही 6 ओव्हरची आहे, 4 गोलंदाजांचा वापर करायचा आहे। मॅच कंपल्सरी चेसिंग नाही, सामना जर टाय झाला तर सुपर ओव्हर खेळली जाईल। दोन्ही टीमला 2 रिव्ह्यू आहे, प्रत्येक डावात एक एक रिव्ह्यू आपण दिलेला आहे। जर तुम्हाला वाटलं पंचांच्या निर्णयावरती तुमचा आक्षेप असेल तर तुम्ही डायरेक्ट तिसऱ्या पंचांची मदत घेऊ शकता, आपण टेक्नॉलॉजीचा वापर करू शकता, कारण का थर्ड अंपायर आपण ठेवलेला आहे। प्रत्येक टीमला आपण DRS दिलेला आहे, फक्त अल्ट्राची सुविधा नाही त्यामुळे कॉट बँडसाठी आपण रिव्ह्यू घेऊ शकणार नाही। एका लाईनीत एका ओळीत मैदानात जाणं गरजेचं आहे। 12th मॅन हा कंपल्सरी असावा, ज्या टीमचा 12वा खेळाडू नसेल त्या संघाला 2 धावांची पेनल्टी बसेल। या आयोजकांच्या वतीनं अग्राची नम्रतेची ही फार कळकळीची विनंती आहे, कारण का आपल्या स्पर्धेत मॅन ऑफ द सिरीज, उत्कृष्ट फलंदाज, उत्कृष्ट गोलंदाज, प्लेअर ऑफ द डे यांसाठी फार मोठी बक्षीस आहे, फार मोठी पारितोषिक आहे। त्यामुळे आपल्या सर्वांना विनंती आहे की आपण 12th मॅन या ठिकाणी पाठवत चला। या ठिकाणी उपस्थित सर्व खेळाडूंना मान्यवरांच्या वतीने सदिच्छा आणि शुभेच्छा देण्यासाठी आम्ही विनंती करतो। आंबेठाण नगरीचे माजी आदर्श सरपंच आदरणीय सुभाष शेठ मांडेकर साहेब उपस्थित सर्व खेळाडूंना आणि उपस्थित सर्वांना या स्पर्धेच्या वतीने सदिच्छा आणि शुभेच्छा व्यक्त करतील। आंबेठाण चषक 2025 या क्रिकेट महोत्सवाच्या निमित्तानं आज आपल्या स्मार्ट ग्राम आंबेठाण या ठिकाणी श्रीराम स्पोर्ट क्लब आंबेठाण आयोजित भव्य टेनिस बॉल क्रिकेट स्पर्धेचं आयोजन या ठिकाणी केलेलं आहे। दरवर्षीप्रमाणे अतिशय चांगल्या पद्धतीचे नियोजन या ठिकाणी सर्व मंडळातील कार्यकर्त्यांनी केलेलं आहे। खऱ्या अर्थानं संपूर्ण जगाला ज्या खेळाने वेड लावलं तो खेळ म्हणजे हा क्रिकेटचा खेळ, आणि खास करून तरुण सहकारी मित्रांच्या माध्यमातून हा खेळ या ठिकाणी अतिशय चांगल्या पद्धतीने खेळला जातो। आज आपण पाहिलं तर संपूर्ण जिल्ह्यामध्ये आणि प्रत्येक गावामध्ये हा खेळ या ठिकाणी आज खेळला जातो, आणि अशा पद्धतीचे या खेळातून नवीन नवीन खेळाडू या ठिकाणी तयार होऊन मग रणजी क्रिकेट स्पर्धा असेल किंवा इंटरनॅशनल क्रिकेट स्पर्धा असेल, या खेळामध्ये अशा या ग्रामीण भागातील खेळामधून या ठिकाणी खेळाडू तयार होत असतात, आणि निश्चितच त्या खेळाडूंना पुढील जिल्हा नियोजन असेल किंवा तालुका लेवल असेल या माध्यमातून त्यांना खेळण्याची संधी भेटत असते। आणि अशा पद्धतीचे खेळाडू तयार झाल्यानंतर निश्चितच आपल्या गावाचं नाव असेल किंवा आपल्या भागाचं नाव असेल, हे अतिशय चांगल्या पद्धतीचं नाव घडवण्याचं काम या ठिकाणी हे खेळाडू या ठिकाणी करत असतात। आजच्या या खेळामध्ये प्रथम क्रमांकासाठी आपण जवळजवळ 1 लाखाचं बक्षीस या ठिकाणी ठेवलेलं आहे। 2 नंबरचं बक्षीस 71,000 रुपयाचं आहे। अशा पद्धतीचे भव्य असे बक्षिसं या ठिकाणी सर्व कार्यकर्त्यांनी या ठिकाणी एकत्र येऊन या ठिकाणी मोठ्या प्रमाणात चांगल्या पद्धतीचे बक्षीस या ठिकाणी ठेवलेले आहेत। बक्षिसाच्या माध्यमातून एक खेळाडूंना प्रवृत्त खेळण्यासाठी करण्यासाठी हे बक्षीसचं माध्यम असतं, परंतु या खेळातून नवीन नवीन खेळाडू आणि त्यांचं कला कौशल्य या ठिकाणी आपल्याला पाहायला भेटतं। या खेळामधून अनेक भागातून जे संघ आलेले आहेत,
प्रत्येक गावातून संघ आलेले त्या संघाच्या माध्यमातून त्या संघातील चांगल्या पद्धतीचा जो उत्कृष्ट खेळाडू असतो तो खेळाडू या ठिकाणी आपल्याला पाहायला भेटतो आणि त्याच माध्यमातून हे खेळाडू भविष्य काळामध्ये आपलं नाव या ठिकाणी उज्ज्वल करत असतात. तिथंच आपल्या सर्व श्रीराम स्पोर्ट क्लबच्या सर्व कार्यकर्त्यांनी या ठिकाणी अतिशय चांगली मेहनत करून उत्कृष्ट असं ग्राउंड या ठिकाणी तयार केलेलं आहे आणि या ग्राउंडच्या माध्यमातून आजचा हा सामना या ठिकाणी आज सुरू झालेला आहे. सर्वच पदाधिकाऱ्यांनी या ठिकाणी येऊन अतिशय चांगल्या प्रकारचं नियोजन केलं आणि या स्पर्धेला खऱ्या अर्थानं आज या ठिकाणी सुरुवात झालेली आहे. कुठलेही या ठिकाणी विघ्न न येता ही स्पर्धा अतिशय चांगल्या पद्धतीने खेळवली जाईल अशी या ठिकाणी प्रभू श्रीरामाच्या चरणी प्रार्थना करतो आणि सर्व आयोजकांना या ठिकाणी धन्यवाद देतो की आपण चांगल्या पद्धतीचं नियोजन करून या ठिकाणी ही स्पर्धा आयोजित केलेली आहे. सर्वांना या ठिकाणी आमच्या सर्व पदाधिकाऱ्यांच्या वतीने हार्दिक शुभेच्छा देतो आणि पुढील 2-3 दिवस ही जी स्पर्धा चालू राहणार आहे ती स्पर्धा अतिशय चांगल्या पद्धतीने आपल्या माध्यमातून आपण या ठिकाणी पूर्ण करावी अशी या ठिकाणी आपल्याला विनंती करून थांबतो. रामकृष्ण हरी. धन्यवाद. त्यानंतर या स्पर्धेला सदिच्छा आणि शुभेच्छा देण्यासाठी आदरणीय सचिन भाऊ पडवळ यांना विनंती करेल आपण 1-2 शब्द सदिच्छा आणि शुभेच्छा. महाराष्ट्राचे आराध्य दैवत छत्रपती शिवाजी महाराज, वंदनीय हिंदुहृदय सम्राट बाळासाहेब ठाकरे यांना वंदन करून खऱ्या अर्थानं श्रीराम स्पोर्ट क्लब आंबेठाण आयोजित भव्य टेनिस बॉल क्रिकेट स्पर्धा आंबेठाण चषक 2025 या क्रिकेटच्या सामन्यांचा शुभारंभ आज या ठिकाणी सर्व मान्यवरांच्या शुभ हस्ते संपन्न झालेला आहे. आणि खऱ्या अर्थानं आंबेठाण म्हटलं तर क्रिकेट आणि क्रिकेट म्हटलं तर आंबेठाण. कारण आंबेठाणची जी ओळख आहे ती क्रिकेट ही काही नवीन नाही आहे. कारण आम्ही लहानपणापासून पाहतोय की क्रिकेटचे सामने भरवण्यामध्ये आंबेठाण गाव हे नेहमीच अग्रेसर असतं आणि सर्व आयोजन आणि नियोजन करणारे आपल्या आंबेठाण नगरीचे सर्व तरुण सहकारी व सर्व गावातील पदाधिकारी असतील यांच्या सर्वांच्या नियोजनातून अतिशय भव्य दिव्य सामने आपल्या आंबेठाण नगरीमध्ये संपन्न होत आहे. म्हणजे आंबेठाणमधील क्रिकेटच असेल परंतु गावची यात्राही असेल. अतिशय श्रीराम जन्म उत्सव मोठ्या थाटामाटामध्ये संपन्न होत असतो. म्हणजे आंबेठाण गावातील एक आदर्श घेण्यासारखं गाव आहे की या गावामधून प्रत्येक कार्यक्रम हे अतिशय शोभावाई आणि आदर्श घेण्यासारखे कार्यक्रम संपन्न होतात. त्यामुळे या क्रिकेटमध्ये आज आपण सर्वजण या ठिकाणी उपस्थित राहिलात. मी आपल्या सर्वांचं या ठिकाणी स्वागत करतो आणि या सामन्यांचं आयोजन करणारे संतोष भाऊ काकरे असतील, बंटी भाऊ मांडेकर असतील, त्याचबरोबर निखिल भाऊ मांडेकर असतील, त्याचबरोबर निखिल घाटे असतील आणि उत्तम भाऊ सावंत असतील, त्याचबरोबर चेतनदादा पडवळ असतील, या सर्वच आयोजक कमिटीचं मी या ठिकाणी मनापासून आभार मानतो. आणि आपण चांगल्या पद्धतीची स्पर्धा आयोजित केली. आपल्याला या भविष्य काळामध्ये अजूनही काही सहकार्य लागलं तर आपल्या खेड तालुक्याचे लोकप्रिय आमदार आदरणीय बाबाजी शेठ काळे आणि आपल्या विभागाचे 22 जिल्हा परिषद सदस्य आदरणीय राजश्रीताई जैद यांचे चिरंजीव खेड तालुका कृषी उत्पन्न बाजार समितीचे संचालक आदरणीय अनुरागदादा जैद यांच्याही माध्यमातून आपल्याला सहकार्य करण्याचा प्रयत्न या पुढील काळामध्ये राहील असे या ठिकाणी सांगतो. धन्यवाद. जय महाराष्ट्र. रामकृष्ण हरी. राहायचंय. या सामन्यातला एक इनिंगचा खेळ संपल्यानंतर इनिंग ब्रेकमध्ये आपण प्रेझेंटेशन बॉक्समध्ये टॉस करणार आहोत. यावेळेसचा चेंडू होता तिथे मैदानाच्या आतमध्ये आपण जर पाहिलं तर फ्रंट फुटला जाऊन खेळायचा प्रयत्न मैदानावरती केला गेलाय, मात्र चेंडू डॉट निर्धाव आहे. मच्छिंद्रनाथ गवळी यांना आपण या ठिकाणी पाहताय. आळंदी संघाकडनं इथे गोलंदाजीच्या ट्रॅकमध्ये दाखल होताना एक लखपती क्रिकेटची स्पर्धा आपण पाहताय. स्मार्ट विलेज आंबेठाणवरती सुरू आहे. उद्योगनगरी आंबेठाण आज मात्र इथे दुमदुमला क्रिकेटमय होताना पाहायला मिळालंय. पुढे एकदा शॉट ऑन पूल केलाय, चेंडूला पाठवलंय फाईन लेगला, एक टप्पा खेच, चेंडू सीमा रेषा पार. ए रास्ते हे चारके. आंबेठाण चषकाचा शानदार चौकार, 4 धावा. पाहुणी मौका हा मारला चौका. आंबेठाण चषक 2025 यांचा खणखणीत चौकार.
मात्र आपण पाहतोय प्रयत्न झालाय. मात्र तिथे जर पाहिलं तर धाव देखील पळून पूर्ण केली जाईल. एक सिंगलच्या साह्याने धावफलक आपण पाहतोय पुढे सरसवला जाईल. धावफलकामध्ये 27 धावांची नोंद होताना पाहायला मिळाली. 27 रन ऑन स्कोर कार्ड, लॉस ऑफ दी 3 विकेट. जीवन किती सुंदर आहे, अनुभव तुला सांगत जाईल. प्रयत्न करायला विसरू नकोस, मार्ग तुला सापडत जाईल. डॉट चेंडू मैदानाच्या आतमध्ये 27 अंकामध्ये धावफलक 3 गड्यांच्या मोबदल्यामध्ये. हनुमाननगर आंबेठाण संघाला आता मात्र एफर्ट्स द्यावे लागतील. मैदानाच्या आतमध्ये मोठे फटके खेळावे लागणार आहे. याच मायभूमीतील खेड तालुक्यामधील आळंदी संघ जर पाहिलं तर तितका ताकदवान आहे, बलाढ्य आहे. त्या संघाची देखील फौज आपण जर पाहिली तर मोठी आहे. गणेश गुंडरे, निलेश पिंजारी, सोमनाथ गायकवाड, मच्छिंद्रनाथ गवळी यांसारखे नामवंत फलंदाज, ऋषीदादा चाफळे देखील आपण जर पाहिलं तर या संघामध्ये दाखल आहे. मात्र त्या संघाच्या समोर या संघाची फाईट कशा प्रकारे असेल हे मात्र तुम्हाला पुढच्या इनिंगमध्ये आपल्याला या ठिकाणी पाहायला मिळणार आहे. 30 धावा धावफलकावरती नोंदवल्या गेल्या 3 गड्यांच्या मोबदल्यामध्ये. षटक क्रमांक 5 आपण पाहतोय प्रगती पथावर आहे. मच्छिंद्रनाथ गवळी यांना आपण पाहताय गोलंदाजीच्या या 5व्या षटकामध्ये गोलंदाजी करीत असताना. चांगला चेंडू मैदानाच्या आतमध्ये आला. इथे मात्र निर्धाव चेंडू इथे आपण पाहतोय षटकाची सांगता होईल. षटक क्रमांक 5 मैदानावरती संपला. हनुमाननगर आंबेठाण संघ पहिल्या डावामध्ये बॅटिंग करतोय. 3 गडी बाद झालेत. 30 धावा धावफलकावरती नोंदवल्या गेल्या. स्पर्धेच्या निमित्ताने सन्माननीय नागेशदादा लोंढे, अतुलदादा दवणे, विशालदादा दवणे, शिवाजीदादा मांडेकर, विकासदादा जाधव या मान्यवरांचे या ठिकाणी आगमन झाले. आंबेठाण चषक 2025 श्रीराम स्पोर्ट्स क्लब आंबेठाणच्या वतीनं मनापासून मनपूर्वक स्वागत आहे. 5 षटकांचा खेळ संपलाय. पहिले 30 चेंडू आपण पाहतोय मैदानाच्या आतमध्ये, मात्र इथे पहिल्या इनिंगचे संपले गेलेत. उर्वरित 6 चेंडूंचा खेळ शिल्लक राहिला आणि आता मात्र हनुमाननगर आंबेठाण संघासाठी तोडाफोडा राज्य करा ही परिस्थिती मात्र आता निर्माण झालीत. आणि शेवटच्या स्लॉग ओव्हर, डेथ ओव्हर षटकासाठी या ठिकाणी आपण जर पाहिलं तर पप्पू वहिले यांना या ठिकाणी पाहतोय. स्पर्धेच्या निमित्तानं आंबेठाण नगरीचे उद्योजक सन्माननीय अशोक शेठ मांडेकर पाटलांच्या ठिकाणी शुभागमन होत आहे. आंबेठाण चषक 2025 स्पर्धेच्या निमित्तानं श्रीराम स्पोर्ट्स क्लब आंबेठाण यांच्या वतीनं मनापासून स्वागत आहे. संधी साधून थेट पठ्ठ्याने घेतली दणदणीत विकेट. श्रीराम स्पोर्ट्स क्लब यांची बळीची टाळी. नवीन फलंदाज सूरज गावडे आपण पाहतो मैदानाच्या आतमध्ये दाखल होतोय. याच मैदानावरती हनुमाननगर आंबेठाण संघाने इथे मात्र सराव केलेला आहे. मात्र या सरावाचा फायदा मात्र तंतोतंत उठवता आला नाही. कारण दिग्गज संघ देखील आपण जर पाहतोय, प्रतिस्पर्धी संघ देखील तेवढ्या ताकदीचा आहे, युक्तीचा देखील आहे. अनेक काळ पुणे टेनिस क्रिकेटमध्ये या संघानं आपल्या नावाचा दबदबा अखंड महाराष्ट्र टेनिस क्रिकेटमध्ये खऱ्या अर्थाने करताना पाहायला मिळाले. पसायदान स्पोर्ट्स आळंदी, रितेश कोडलाईन हा संघ आपण पाहतोय मैदानावरती इथे गोलंदाजी करतोय. यावेळेसचा चेंडू शॉट ऑन फुल करायचा प्रयत्न मैदानाच्या आतमध्ये शॉट फाईन लेग क्षेत्रामध्ये आपण पाहिला ते सुंदर क्षेत्ररक्षण केले गेले. एक सिंगल येईल आणि एका सिंगल धावेच्या साह्यानं स्कोरबोर्डवरती 31 धावा 4 गड्यांच्या मोबदल्यामध्ये. शेवटच्या षटकाचा खेळ प्रगती पथावर आहे. गोलंदाज आपण पाहताय पप्पू वहिले यांना आपण पाहताय मॅन फ्रॉम आळंदी देवाची. ओल्ड इज गोल्ड आहे. अतिशय दर्जेदार षटक मैदानाच्या आतमध्ये हाताळले जाते. विशेषतः क्रिकेटच्या खेळामध्ये शेवटच्या षटकामध्ये भरपूर धावा बनल्या जातात. मात्र इथे धावांचा दुष्काळ येताना पाहायला मिळालाय. हनुमाननगर आंबेठाण संघाला इथे मात्र या धावा बनवण्यापासून पसायदान स्पोर्ट्स आळंदी संघाने इथे मात्र थोडंसं वंचित ठेवलंय. आणि एक दर्जेदार गोलंदाजी पप्पू वहिले या गोलंदाजांनी इथे मात्र साकारलेली आहे. हा चेंडू देखील आपण पाहतोय मैदानाच्या आतमध्ये अतिशय सुंदर पाहायला मिळाला. इथे मात्र बळीची टाळी होईल आणि मैदानाच्या आतमध्ये 5व्या क्रमांकाचे बॅटर धावबाद होत आहेत. साधून थेट पठ्ठ्याने घेतली दणदणीत विकेट. श्रीराम स्पोर्ट्स क्लब यांची बळीची टाळी.
6 धावा आंबेठाण चषक 2025 यांचा दणदणीत षटकार. इथे आयोजक कमिटीने आपल्या समोर दिलेला आहे. तर चला विनंती असेल हनुमान नगर आंबेठाण टीम एका लाईनमधनं मैदानाच्या आतमध्ये दाखल व्हा आणि पुढील होणाऱ्या सामन्याचा टॉस नाणेफेकीचा कौल आपण लगेच इथे संपन्न करतोय. रोहिणीताई सचिन पडवळ आणि कुमारी आरवीदिदी चंद्रकांत सातपुते शिवे वहागाव विरुद्ध अजयदादा राजपूत 11 साकड दोन्ही संघाचे कर्णधार या टॉस बॉक्समध्ये आपण नाणेफेकीचा कौल संपन्न करतो आहे आणि टॉस बॉक्समध्ये जॉईन होतील उत्तम सावंत सर. चला विनंती राहील शिवे वहागाव संघाचे कर्णधार या आणि चाकण टीम कर्णधार या टॉस आपण संपन्न करतोय. नाणेफेकीचा कौल संपन्न होईल. आंबेठाण चषक 2025 दिवस क्रमांक 1 आणि आजच्या पहिल्या दिवसातील सामना क्रमांक 3 चा टॉस या ठिकाणी केला जाणार आहे. शांताराम शेठ गाडे आणि दिनेश भाऊ खोंडगे या दोन्ही मान्यवरांना विनंती आहे आपण या आपल्या शुभहस्ते टॉस या ठिकाणी संपन्न केला जातोय. आंबेठाण चषक 2025 आणि आजचा पहिला दिवस आणि या पहिल्या दिवसातील साखळी सामन्यामधील 3ऱ्या क्रमांकाच्या मॅचचा टॉस आपण या ठिकाणी संपन्न करतोय. रोहिणीताई सचिन पडवळ कुमारी आरवीदादी चंद्रकांत सातपुते शिवे वहागाव विरुद्ध अजयदादा राजपूत स्पोर्ट्स फाउंडेशन चाकड या दोन संघामध्ये यानंतरची मॅच आणि त्या सामन्याचा टॉस नाणेफेकीचा कौल या ठिकाणी संपन्न केला जातो आहे. चाकण टीम चला चला लवकर लवकर या. सहा षटकांची मॅच आहे. हेड टेल टॉस का बॉस कॉल चाकण संघाकडनं कॉल असेल. शांताराम शेठ गाडे या मान्यवरांच्या हस्ते टॉस आपण संपन्न करतोय. हेड कॉल टेल पडलाय. शिवे वहागाव संघाने टॉस जिंकलाय. संघाचे कर्णधार आमच्या समवेत आहे. काय निर्णय असेल? टॉस जिंकलाय. लगेच निर्णय कळवणे गरजेचं आहे. तसे आयोजकांनी या ठिकाणी सूचना केलेली आहे. सांगा निर्णय काय असेल? 6 षटकांची मॅच आहे. प्रथमतः क्षेत्ररक्षण स्वीकारले गोलंदाजी केली. चाकण संघ देखील आपण पाहतोय तुमच्या समोर फाईट करताना पाहायला मिळेल. आंबेठाण चषक 2025 आजचा पहिला दिवस आहे. मॅच खेळायची आणि पहिल्या इनिंगमध्ये क्षेत्ररक्षण करताना गोलंदाजी करताना पुढच्या संघाला किती धावापर्यंत रोखणार? 70 ते 75 धावापर्यंत त्यांना रोखण्याचा प्रयत्न. 70 ते 75 धावांचं आव्हान तुम्हाला त्या संघाकडनं घेणं अपेक्षित आहे. कारण पहिली मॅच देखील आपण पाहतो इथे मात्र मोठ्या स्कोरची झालेली आहे. तर आंबेठाण चषकाचं हे बहरदार आयोजन या नियोजनाविषयी काय सांगाल? खूप छान नियोजन केलं. एक शेवटचा प्रश्न आहे. तुम्ही ग्रामीण टेनिस आणि शहरी क्रिकेट मुंबई टेनिस देखील चांगल्या प्रकारे खेळलेला आहे. एवढी मोठी प्रचंड मोठी धावपळ करून एक चांगला क्रिकेट खेळताय शिवे गावासाठी देखील आणि मुंबई परिसरासाठी देखील. तर उगवत्या हे जे सितारे आहेत त्यांच्यासाठी काय संदेश देऊ इच्छिता की कशा प्रकारचं क्रिकेट तुम्ही या ठिकाणी खेळताय? सर्वजण छान खेळतात. असंच खेळत राहू त्यांनी. आपल्या खेड तालुक्याचं नाव मोठं. नक्कीच खूप साऱ्या शुभेच्छा असतील.
कुणाल सर आमच्या समोर होते शिवे वाहगाव संघाचे कर्णधार. यानंतर चाकण संघ प्रथमतः पहिल्या डावासाठी तुम्हाला बॅटिंग करायची आहे. काय रणनीती असेल पहिल्या डावामध्ये बॅटिंग करताना? एक 75 ते 80 धावाचा प्रयत्न करू आम्ही. पुढील संघ देखील तगडा ताकदवान आहे. त्या संघामध्ये देखील अनेक नामवंत गोलंदाज फलंदाज आहेत. तर तुमच्या आजच्या संघामध्ये स्क्वॉडमधून कोणत्या खेळाडूंकडनं चांगल्या खेळाची इथे आशा असेल? आमच्या टीममध्ये म्हणायला गेलं तर सगळे चांगलेच प्लेयर आहेत. राहुल कदम, अमर गोरे, सचिन सर सगळ्यांकडून चांगलीच अपेक्षा आहे खेळायची. आंबेठाण चषकाचं हे बहरदार आयोजन आणि या आयोजनाविषयी आणि श्रीराम स्पोर्ट्स आंबेठाण या आयोजकांविषयी काय सांगाल? नियोजन हे खूपच चांगलं आहे आणि आमचे मित्र बंटी आणि निखिल यांनी हे व्यासपीठ उपलब्ध करून दिल्याबद्दल त्यांचा आम्ही मनपूर्वक आभार मानतो. थँक्यू. खूप साऱ्या शुभेच्छा असतील चाकण संघाला देखील. शिवे वाहगा विरुद्ध चाकण यानंतरची मॅच आपण पाहणार आहोत आणि सामना क्रमांक 2 मैदानाच्या आतमध्ये सुरू आहे. आळंदी वर्सेस हनुमान नगर आंबेठाण आणि इथे मात्र झेल झालाय. मैदानाच्या आतमध्ये बॅटर बाद झालाय. तर टॉस बॉक्समधून न्यूज आलीत. टॉस जिंकलाय शिवे वाहगाव संघानं आणि प्रथमतः क्षेत्ररक्षण गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतलाय. पुढील सामन्यासाठी अजयदादा राजपूत 11 चाकण संघाला पहिल्या डावाकरता इथे फलंदाजी करायची आहे. टॉस झालाय आणि पुन्हा एकदा या डावाचं धावतं वर्ण ऐकण्याकरता मुख्य व्यासपीठावरनं समालोचन कक्षामधून ऐकूयात उत्तम सावंत सरांना. धन्यवाद. धन्यवाद सुमित सर. पहिले षटक देखील आपण पाहिलं तर सुरू आहे. धावपल कोत आणि स्कोर कार्ड होती. धावा देखील आपण पाहिलं तर इथे बनवलं जात आहेत. एक गडी बाद, एक धाव मात्र धावपल कोत आहेत. पॉवर प्लेच्या षटकात सुरुवात आपण पाहिलं तर होणं फार गरजेचं होतं आणि एक चांगली सुरुवात इथे आपण पाहिलं तर अपेक्षित होती. परंतु विकेट इथे आपण पाहिलं तर गमावले जातात. फलंदाज बॅटर इथे आपल्याला बाद होताना पाहायला मिळत आहेत. पहिलं षटक देखील आपण पाहिलं तर सुरू आहेत आणि पहिल्या षटकात एक धाव मात्र धावपल कोत आहेत. एक विकेट इथे आपण पाहिलं तर गमावले जाते. पॉवर प्लेचं षटक सुरू आहे. 36 चेंडू आणि विजयासाठी टार्गेट देखील आपण पाहिलं तर 38 धावांचं इथे आपण पाहिलं तर ठेवलेलं आहे. प्रयत्न आपण पाहिलं तर दोन्ही संघांचे सुरू आहेत. एका बाजूला आपण पाहतो मैदानाच्या आतमध्ये संघ आपल्याला पाहायला मिळतोय. शॉर्ट पिच चेंडूचा टप्पा पडतोय. चेंडू मात्र खेळलाय. मिड विकेटला अडवला जातोय. क्षेत्ररक्षक तैनात आहे. तोपर्यंत एक डॉट बॉल येतोय. एक निर्धाव चेंडू देखील आपण पाहिलं तर इथे मैदानात पाहायला मिळतोय. कमबॅक केला ते पुनरागमन वापसी देखील आपण पाहिलं तर आपण पाहतोय. प्रथमेश गावडे षटक क्रमांक पहिलं इथे आपण पाहिलं तर करतो आणि पॉवर प्लेच्या षटकात त्याची गोलंदाजी आपण पाहतोय. क्लिक करण्याचा प्रयत्न होता. सोमनाथ गायकवाडचा टप्पा पडतोय. चेंडू अडवला जाईल. एक टप्पा घेत क्षेत्ररक्षण केला ते तोपर्यंत एक सिंगल लेग पायच्या रूपाने ती धावसंख्या पुढे जाते. स्कोर कार्ड त्याने धावपल कोती इथे आपण पाहिलं तर बनवलं जात आहेत. एक गडी बाद 2 धावा. 38 धावांचा पाठलाग आपण पाहिलं तर करायचा आहे. 36 चेंडूंना सामोरं जायचे. संघ आपण पाहिलं तर इथे आपल्याला प्रयत्न करताना तो देखील पाहायला मिळतोय. पसैदान स्पोर्ट्स क्लब देवाची आळंदी संघ हा लागोपाठच्या बॅक टू बॅक 2 षटकारांना बक्षीस आहे आळंदी टीमसाठी. श्री क्षेत्र म्हाळुंगे इंगळेनगरीचे विद्यमान ग्रामपंचायत सदस्य, राजा शिवछत्रपती प्रतिष्ठानचे अध्यक्ष आणि क्रिकेट खेळावरती नितांत प्रेम करणारे अनिल आबा वाळके यांच्या वतीनं 2 षटकारांना 1000 रुपयांचं बक्षीस आहे. चेंडू मात्र चाईल टीप लॉंग ऑफ सीमारेषा पार. धावा मिळतात 4. मौका हा मारला चौका. आंबेठाण चषक 2025 यांचा खणखणीत चौकार. 30 चेंडू आणि 32 धावांचा पाठलाग अजून आपण पाहिलं तर करायचा आहे. 1 ओव्हरच्या समाप्तीनंतर एक गडी बाद 6 धावा. यानंतरच्या दोन्ही टीमला विनंती आपण खेळाडू कक्षाच्या जवळ येऊन थांबा. ही मॅच संपली की पुढील मॅच लगेच सुरू होणार आहे आणि पुढील मॅच झाली की त्या मॅचच्या इनिंग ब्रेकमध्ये पुढील मॅचचा टॉस आपण करणार आहोत. सेकंड राऊंडसाठी लाईव्ह लॉट्स होणार आहे. त्यामुळे कॅप्टन विनंती आपली उपस्थिती तिथे बंधनकारक राहणार आहे. पहिल्या मॅचचा विजेता विरुद्ध दुसऱ्या मॅचचा विजेता किंवा पहिल्या मॅचचा विजेता विरुद्ध तिसऱ्या मॅचचा विजेता या प्रकारचं शेड्यूल कोणत्याही प्रकारचं ठरलेलं नाही. लाईव्ह लॉट्स आयोजकांच्या शुभ असते कॅप्टनच्या उपस्थितीत आपण करणार आहोत आणि त्या लॉट्सनुसार सेकंड राऊंडच्या 2 मॅच आणि त्यानंतर क्वार्टर फायनल ती मात्र खेळली जाणार आहे. प्रत्येक मॅच ही 6 ओव्हरची होणार आहे. तो प्रयत्न आयोजकांचा 100% राहणार आहे. नॉकआउटचा मॅच आहे. प्रत्येक संघ 12,000 रुपये प्रवेश शुल्क भरून या स्पर्धेत सहभागी होतोय, पार्टिसिपेट होतोय. त्यामुळे प्रत्येक संघाला
6 ओव्हरच्या मॅचेस खेळण्याच्या संधी आयोजक देणार आहे. फक्त टीमकडनं आणि खेळाडूंकडनं सहकार्य मात्र अपेक्षित आहे. रितेश कोडलाईन पसायदान स्पोर्ट्स क्लब आळंदी संघ आपण पाहिलं तर धावांचा पाठलाग करतो. 38 बनवायच्या. काहीसं सोपं काहीसं अवघड असं आव्हान या मैदानात आपण पाहतोय, परंतु या खेळपट्टीवरती सोपं देखील आहे आणि इतकं देखील आपण पाहिलं तर ते अवघड नाही, परंतु बनवल्या जातील का त्या देखील आपल्याला इथे पाहायचं आहे. आळंदी संघाला खरं तर श्रीरामनगर आंबेठाण या संघानं रोखून ठेवले. हनुमाननगर आंबेठाणचा संघ आपण पाहतोय ज्याप्रमाणे फलंदाजी केली, फलंदाजीतून जरी कमी धावा बनवल्यात, परंतु गोलंदाजी करत असताना त्यांनी इथे रोखून ठेवले, थांबवून ठेवले. आतापर्यंत पसायदान स्पोर्ट्स क्लब आळंदी संघाच्या फलंदाज आणि बॅटरला 28 चेंडू 31 ची गरज. बॅटिंगसाठी आपण पाहते ओमकार खुंडरे 2 चेंडू 5. या खेळाडूच्या नावाच्या चर्चा आपण सातत्यानं पाहिल्यात. मिस्टर बायकर मॅन आहे, मॅन ऑफ द सिरीजचा किताब त्यानं हुतात्मा राजकुरी प्रीमियर लीगचा RPL मध्ये तो टू व्हीलर बाईकचा मालिकावीर ठरला होता. याच मैदानावरती तो मॅन ऑफ द सिरीज ठरला होता. RPLच्या स्पर्धेत तो मॅन ऑफ द सिरीजचा मानकरी ठरला होता. हुतात्मा शिवरामारी राजकुरी क्रीडा संकुलनावरती त्यानं मॅन ऑफ द सिरीज पटकावली होती. परंतु आज या मैदानात आपण ओमकार घुंडीला पाहतो इन ॲक्शन. डावेचा चेंडूचा टप्पा पडतोय, अडवलं जाईल पॉइंटला. क्षेत्ररक्षक तैनात आहे, तोपर्यंत एक सिंगल येते. धावसंख्या पुढे जाते आणि स्कोर कार्ड होती ते आपण पाहिले तर बनवलं जात आहेत. एक गडी बाद 8 धावा. पॉवर प्लेचं दुसरं षटक सुरू आहे. 27 चेंडू आणि विजयासाठी बनवायच्या 30 धावा. 36 चेंडू 38चा पाठलाग आहे. काहीसं सोपं काहीसं अवघड असं आव्हान पाहतोय, परंतु क्रिकेटचा खेळ असाच आहे. अनिश्चितता भरपूर आहे. कोण जिंकेल कोण पराभूत होईल याचा काही नियम नाही. शेवटच्या षटकातील शेवटच्या चेंडूपर्यंत रंगणारे सामने आपण सातत्यानं टेनिस बॉल क्रिकेटमध्ये पाहिलेला आहे. अकुट टाप्याचा चेंडू होता, एक्स्ट्रा बाउन्स होता, पॉइंटला खेळलाय. क्षेत्ररक्षक त्यांना टिपला असेल, टेकन व्हेरी गुड कॅच. आणखीन एक विकेट येते. फलंदाज क्रमांक 2 इथे आपण पाहिलं तर बाद होतोय. सोमनाथ गायकवाड बॅक टू द पविलियन. बाद. संधी साधूनी थेट पठ्ठ्याने घेतली दणदणीत विकेट. श्रीराम स्पोर्ट्स क्लब यांची बळीची टाळी. दोन विकेट आपण पाहतो. अथर्व पाठोपाठ सोमनाथ गायकवाड माघारी परतताना पाहायला मिळते आणि बॅटिंगसाठी निलेश पिंजारी इथे आपल्याला मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळतोय. टेनिस बॉल क्रिकेटचा अनभिक्षित सम्राट. पिच क्रिकेटच्यानं फार मोठ्या प्रमाणात केलं. 2 गडी बाद 8 धावा धावपल होत आहेत. 2 विकेट इथे आपण पाहिलं तर गमावल्यात. दुसरं षटक देखील आपण पाहिलं तर सुरू आहे. 26 चेंडू आणि विजयासाठी बनवायच्या 30 धावा. निलेश पिंजारी आपण पाहिलं तर बॅटिंगसाठी येतोय. पुणे जिल्ह्यातील खेड तालुक्यातील आळंदी गावचा सुपरस्टार. याही खेळाडूच्या नावावरती अनेक मॅन ऑफ द सिरीज, अनेक उत्कृष्ट फलंदाज गोलंदाजचे किताब आहे. याही खेळाडूच्या नावावरती अनेक टू व्हीलर बाईक त्यानं त्याच्या आयुष्यात जिंकलेला आहे. पिच क्रिकेटमध्ये जिंकल्यात, फुल पिच क्रिकेटमध्ये जिंकल्यात आणि त्याच्या नावाचं चर्चा आपण सातत्यानं पाहिल्यात. आल्याला पहिला चेंडू स्लॅश केलाय. निलेश पिंजारीच्या बॅटमधून डीप बॅकवर्ड पॉइंटला चेंडू मात्र पाठवलाय सीमारेषेला. दन दन करत दणदणीत चौकार. पाहुणी मौका हा मारला चौका. आंबेठाण चषक 2025 यांचा खणखणीत चौकार. 2 गडी बाद 12 धावा. दुसरं षटक देखील आपण पाहिलं तर सुरुवात षटक क्रमांक 2 मध्ये गोलंदाजी इथे आपण पाहतो. निखिल गोलंदाजीच्या मार्क होते आहे. पहिले 4 चेंडू अतिशय कमालीचे केले होते. एक डॉट बॉल, 2 सिंगल, एक विकेट आली, त्यानंतर एक चौकार येतोय. शेवटचा चेंडू करेल पॉवर प्लेचा निखिल. ओव्हरपी चेंडू होता, 2 पायांच्या मधोमध टाकला. परफेक्ट यॉर्कर, प्रॉपर यॉर्कर इथे आपल्याला मैदानात पाहायला मिळतोय. ज्याप्रमाणे गोलंदाजी निखिलनं केली ते अतिशय कमालीची आपण पाहिली. समीकरण बदलते. 2 षटकांच्या समाप्तीनंतर 2 गडी बाद 12, 24 चेंडू आणि विजयासाठी बनवायच्या 26 धावा. नागेश शेठ पोळ उपस्थित आहेत, त्यांचे स्वागत आहे. हार्दिक स्वागत आहे. रितेश कोडलाईन संघाचे संघमालक, टीम ओनर, पसायदान स्पोर्ट्स क्लब देवाचे आळंदी. उद्योजक आपण पाहतोय चेन्नईकर तर खेड तालुक्यातून प्रथमतः पुणे टेनिस प्रीमियर लीग PTPL या स्पर्धेत संघाचं संघ मालकीत्व घेतलं. आळंदी नगरीचे प्रतितेश उद्योजक आणि क्रिकेट खेळावरती नितांत प्रेम करणारे व्यक्तिमत्व
आदरणीय पैलवान पप्पू शेठ घोरपडे या ठिकाणी उपस्थित होत आहेत. त्यांचं मनपूर्वक मनापासून हार्दिक हार्दिक स्वागत आहे. उद्योगनगरी म्हाळुंगे इंगळेनगरचे ग्रामपंचायत सदस्य अनिल आबा वाळके उपस्थित होत आहेत. आबांचं स्वागत आहे. मान्यवरांची प्रचंड मोठी मांदियाळी या स्पर्धेच्या निमित्तानं आपण सातत्यानं पाहतोय. फार मोठी बक्षिसं, प्रचंड मोठी पारितोषिक या स्पर्धेत आपण पाहतो. येणारे 5 दिवस अंबेटांच्या छत्रपती शिवाजी महाराज क्रीडांगणावरती क्रिकेटचे तारे, सितारे, रती, महारथी या मैदानात आपल्याला खेळताना पाहायला मिळणार आहे. क्रिकेटच्या रसिक प्रेक्षकांची प्रचंड मोठी तुडुंब तुबा गर्दी याही स्पर्धेत आपण पाहणार आहोत. बारा धावा धावपल होत आहे. 2 विकेट आपण पाहिलं तर गमवल्या. षटक क्रमांक देखील तिसऱ्या क्रमांकाचं सुरू होताना पाहायला मिळते. 24 चेंडू आणि विजयासाठी 26 धावांची गरज आपण पाहतोय. अनेक अतिथी मान्यवर पाहुणे आपण पाहिले तर अंबेटान चषक पाहण्यासाठी उपस्थित होत आहे. चेंडू मात्र केला हवेत उडवलाय. क्षेत्ररक्षक तैनात आणि चेंडू मात्र चाईल ऑन साइड मिड विकेट स्क्वेअर लेगच्या मधोमध सीमारेषा पार टोले चंग प्रहार षटकार. छत्रपतींचा हा छावा या मिळाल्या 6 धावा. आंबेठाण चषक 2025 यांचा दणदणीत षटकार. षटकाराच्या मदतीने स्कोर कार्ड पुढे जाते. धावपल कोते आकडे आपण पाहिले तरी ते बदलत आहेत. धावसंख्या देखील आपण पाहिले तर पुढे जाते. स्कोर कार्ड ते आकडे बदलत आहेत. स्पर्धेच्या निमित्तानं आदरणीय माऊली शेठ आंद्रे साहेबांचे शुभागमन होते. त्यांचं मनपूर्वक स्वागत आहे. हार्दिक हार्दिक स्वागत आहे. मान्यवरांना विनंती केला ते आपण व्यासपीठावरती आणि स्थानापना पुन्हा एकदा समोर उडवलाय. हवाई हल्ला, हवाई सफर, साइड स्क्रीन वरती चेंडू पाठवलाय. सलग दुसरा बॅक टू बॅक ओमकार खुंडरे ब्रँडेड फटका षटकार. छत्रपतींचा हा छावा या मिळाल्या 6 धावा. आंबेठाण चषक 2025 यांचा दणदणीत षटकार. थँक्यू. भानुदास शेठ दवणे साहेब, प्रदीप शेठ आरडे साहेब, माऊली शेठ आंद्रे साहेब, गौरम शेठ घाटे या मान्यवर पाहुण्यांचे शुभागमन होते. आपलं मनपूर्वक मनापासून हार्दिक हार्दिक स्वागत आहे. व्यासपीठावरती उपस्थित होत आहेत. अंबेटान चषक 2025 च्या निमित्तानं श्रीराम स्पोर्ट्स क्लब अंबेटान आणि समस्त ग्रामस्थ अंबेटानच्या वतीनं आपलं मनापासून स्वागत आहे. व्यासपीठावरती मान्यवरांची मांदियाळी आजच्या पहिल्या दिवसात आपण पाहतोय. उद्योजक भानुदास शेठ दवणे साहेब, प्रदीप शेठ आरडे साहेब दोनही मान्यवरांचं स्वागत आहे. आखूट टप्प्याचा चेंडू होता. विकेट किपर टेकन व्हेरी गुड कॅच. विकेट सोईल पतन फलंदाजी ते आउट होते. बॅक टू दी पगल्यान ओमकार खुंडरे आउट. संधी साधूनी थेट पठ्ठ्याने घेतली दणदणीत विकेट. श्रीराम स्पोर्ट्स क्लब यांची बळीची टाळी. विकेट येते आणि न्यू बॅटर नवीन फलंदाज आपण पाहिले तर बॅटिंगसाठी होते पप्पू वहिले. हापीज क्रिकेटचा शेनचा, फुलपीच क्रिकेटचा बादशाह, आळंदीचे क्रिकेट सातत्यानं खेळलं. मध्यंतरी थोडंसं क्रिकेट थांबलं होतं नोकरी व्यवसाय कुटुंबाच्या माध्यमातून, परंतु पुन्हा एकदा पप्पू वहिले या नावाच्या चर्चा मी आळंदी प्रीमियर लीग मध्ये पाहिल्या, अधिरा करंडक मध्ये पाहिल्या. आज पुन्हा एकदा पप्पू वहिले इन ऍक्शन इथे आपल्याला मैदानी पाहायला मिळतोय. अंबेटा नगरीचे माझे आदर्श उपसरपंच भानुदास शेठ दवणे साहेब व्यासपीठावरती उपस्थित होत आहेत. त्यांनी आपल्या स्पर्धेसाठी फायनलच्या टीमसाठी टी शर्टचं सौजन्य केले. त्यांच्या व्यासपीठावरती आपण यथोचित सन्मान संपन्न करतोय. तो सन्मान करण्यासाठी मी विनंती करतोय श्रीराम स्पोर्ट्स क्लब अंबेटांच्या आयोजकांना गणेश शेठ घाटे आणि चेतन शेठ पडवळ यांच्या शुभास्ते आपण अंबेटा नगरीचे माझे आदर्श उपसरपंच भानुदास शेठ दवणे साहेबांचा सन्मान या ठिकाणी करतोय. फायनलच्या 4ही टीमसाठी त्यांनी आपल्याला टी शर्टचं सौजन्य दिले, त्यांचा सन्मान या ठिकाणी केला जातोय. त्यानंतर सन्मान्य माऊली शेठ आंद्रे साहेब प्रतितेश उद्योजक यांचाही सन्मान अंबेटान चषक 2025च्या वतीनं आयोजकांच्या शुभास्ते या ठिकाणी संपन्न होते. वाईट प्लस 4 अतिरिक्त 5 धावा येत आहेत. 29 धावा धावपल होत आहेत. 20 चेंडू आणि विजयासाठी बनवायच्या 9 धावा. 3 गडी बाद 29. सोमनाथ भाऊ कारले यांचं शुभागमन होते. एसके स्पोर्टचे ओनर
ज्यांनी आपल्या स्पर्धेला बॅट आणि शूजचं सौजन्य दिले. एस के स्पोर्टचे ओनर सोमनाथ भाऊ कारले यांचं मनपूर्वक हार्दिक हार्दिक स्वागत आहे. अकूट टप्प्याचा चेंडू होता, बॅटवरती मिडल होत नाही तोपर्यंत एक डॉट बॉल येतोय. एक निर्धाव चेंडू देखील आपण पाहिलं तर इथे आपल्याला पाहायला मिळतोय. 29 धावा त्या मात्र धावफलक होत आहेत. 3 गडी बाद, तिसरं षटक देखील सुरू आहे. त्यावेळेचा चेंडू होता, फटका आपण पाहिलं तर इथे खेळलाय. पप्पू वहिलेनं चेंडू अडवलाय तोपर्यंत एक डॉट बॉल येतोय. निर्धाव चेंडू देखील आपण पाहतोय. आम्ही कॅमेरामॅनला विनंती करेल, व्यासपीठावरती आपण मान्यवरांचे सन्मान करतोय. आमचे व्यासपीठाच्या समोरचे कॅमेरामॅन, टेनिस क्रिकेट .inची संपूर्ण टीम या स्पर्धेत आपण पाहिलं तर अतिशय सुंदर लाईव्ह प्रेक्षेपण आपल्यापर्यंत पोहोचवलं आहे. व्यासपीठावरील मान्यवरांचा सन्मान या ठिकाणी आपण संपन्न करतोय. व्यासपीठावरती उपस्थित मान्यवर देखील आपण पाहू शकाल. ऑन स्क्रीनवरती मान्यवर पाहुण्यांना देखील आपण पाहू शकाल. मान्यवरांची प्रचंड मोठी मांदियाळी आपल्या स्पर्धेच्या निमित्तानं आपण पाहतोय. त्यानंतर व्यासपीठावरती आणखीन एक विशेष सन्मान आपण करतोय. सोमनाथ भाऊ कारले यांचा सन्मान केला जातोय. एस के स्पोर्टचे ओनर ज्यांनी आपल्याला बॅट आणि शूजचं सौजन्य दिलेलं आहे. आदेश शेठ मांडेकर आणि संदेश शेठ मोहिते यांच्या शुभास्ते आपण सोमनाथ भाऊ कारले यांचा सन्मान करतोय. विनायक शेठ भालेराव या तीनही मित्रांना विनंती, आपण या श्रीराम स्पोर्ट्स क्लबचे आयोजक आपल्या शुभास्ते आपण सोमनाथ भाऊ कारले यांचा विशेष सन्मान करतोय. बक्षीसदाते आहेत शांताराम भाऊ गाडे सर्पमित्र यांना विनंती करेल आपण सोमनाथ कारले यांना सन्मानित करावं. श्रीराम स्पोर्ट्स क्लब आंबेठाणचे सर्व आयोजक टीम. फटका खेळलाय निलेश पिंदारीच्या बॅटमधून, प्रयत्न चांगला होता. शॉर्ट स्क्वेअर लेगला अगदी आपण पाहिलं तर फाईन लेगच्या लगत चेंडू फील केला तोपर्यंत एक डॉट बॉल. शेवटचे 17 चेंडू आणि विजयासाठी बनवायच्या 9 धावा. बॅक टू बॅक 2 डॉट बॉल येत आहेत. सलगचे 2 निर्धाव चेंडू देखील इथे आपण पाहिले तर येत आहेत. 29 धावा त्या मात्र धावफलक होत आहेत. षटक क्रमांक देखील इथे आपण पाहिले तर सुरू आहे. 4थं षटक आपण पाहतोय. 16 चेंडू आणि 9 धावांची गरज. त्यावेळेचा चेंडू होता निलेश पिंजारीसाठी आपण पाहिलं तर एक व्हाईट बॉल, एक अतिरिक्त अवांतर धाव ते देखील आपण पाहिलं तर इथे स्कोर कार्ड पुढे जातोय. 30 धावा धावफलक होत आहेत. 3 विकेट गमावल्यात. शॉर्ट पिच चेंडू होता, शॉर्ट टर्म पूल केलाय, षटकार ठोकलाय निलेश पिंजारीच्या बॅटमधून दी घुमा के एक सुंदर फटका शॉर्ट टर्म पूलचा आणि तिथे आपण पाहिलं तर खेळलाय निलेश पिंजारीच्या बॅटमधून खणखणीत षटकार. छत्रपती धावा या मिळाल्या 6 धावा. आंबेठाण चषक 2025 यांचा दणदणीत षटकार. या ठिकाणी आपण पाहतोय काळूराम शेठ घाटे, नवनाथ शेठ मांडेकर, प्रतीक शेठ दवणे या मान्यवरांचे शुभागमन आपलं स्वागत आहे. 36 धावा धावफलक होत आहेत. 3 विकेट इथे गमावल्यात. शेवटचे 15 चेंडू आणि बनवायच्या 2 धावा. गोलंदाजीच्या मार्कवरती निलेश. पहिला चेंडू होता, मिड विकेटला खेळलाय, एक टप्पा घेत सामना संपवलाय निलेश पिंजारीनं आणि सामना आपण पाहिलं तर इथे मैदानात जिंकलाय रितेश कोडलाईन हा संघ आपण पाहिलं तर इथे विजेता होतोय. पसैदान स्पोर्ट्स क्लब आळंदी हा संघ आपण पाहिलं तर विजय होतोय. विजेत्या संघाचं अभिनंदन, पराभूत संघाचं मनापासून आभार. वहागाव संघ विनंती आहे, शिवे वहागाव एका लाईनीत एका ओळीत जाणार. नजर चुकीनं कमिटीनं पॅनल्टी दिली तर ती रिस्पॉन्सिबिलिटी जबाबदारी तुमची राहील. प्रत्येक टीमला विनंती आहे, एका लाईनीत एका ओळीत आपण मैदानात जाणार आहात. एका लाईनीत एका ओळीत मैदानाच्या बाहेर येणार आहात. आत्ता झालेल्या मॅचचा मॅन ऑफ द मॅचचा किताब आपण देतोय आणि त्याचबरोबर पराभूत संघाचा सन्मान देखील केला जातोय. हनुमाननगर आंबेठाण याही संघाला विनंती आपण सन्मान स्वीकारण्यासाठी या. त्याचबरोबर मॅन ऑफ द मॅचचा किताब देखील आपण या ठिकाणी देतोय. युवराज भट ज्यानं 2 षटकं टाकली, 11 धावा खर्च केला आणि 3 विकेट मिळाल्या. युवराज भटला आपण देतोय या मॅचचा मॅन ऑफ द मॅच सामना पुरस्कार, मॅन ऑफ द मॅचचा किताब देखील दिला जातोय. आम्ही विनंती करतो आंबेठाण नगरीचे
माजी उपसरपंच आदरणीय भानुदास शेठ दवणे साहेब, त्याचप्रमाणे आदरणीय माऊली शेठ आंद्रे साहेब, उद्योजक साहेबांना विनंती आणि सर्पमित्र शांताराम शेठ गाडे या तीन